जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी होतीये। पहाटेपासूनच हजारो मच्छीमार जायकवाडी धरणावर पोहोचले। जायकवाडी धरणावर मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन होत आहे। जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी होते। यासाठी आता हजारो मच्छीमार रात्रीपासूनच पहाटेपासूनच आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। जायकवाडी धरणावर मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन हे करण्यात येते। छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी होते। हजारो मच्छीमार या ठिकाणी आता दाखल होत आहेत। या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। जायकवाडी धरणावर मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन हे करण्यात येते। मच्छीमार आक्रमक पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जायकवाडी धरणावर या ठिकाणी दाखल झालेत। आपले प्रतिनिधी विजय जिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। विजय, मच्छीमार मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जलसमाधी आंदोलन या ठिकाणी ते करणार आहेत। काय अधिकची माहिती? नक्कीच मागील अनेक दिवसापासून आहे मच्छी प्रकल्प जो आहे त्या जायकवाडी धरणावरती तारांचा सौर प्रकल्प केला होता। यासाठी जर बघितलं तर मच्छीमारांचा कडकडून विरोध आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जायकवाडी जो प्रकल्प आहे त्यामध्ये आज मच्छीमारांनी आता चक्क जलसमाधीचं अल्टिमेट जे आहे ते सरकारला दिलं होतं। 12 वाजता जे आहे मच्छीमार जे आहे हजारोच्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले। सकाळी पहाटेपासून जे आहे ती या ठिकाणी मच्छीमार बांधवांनी गर्दी केलेली आहे। जलसमाधी जो प्रकल्प आहे तो रद्द करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती मच्छीमार बांधवांच्या वतीने होते पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं माझ्यासोबत बोलण्यासाठी काही महिला देखील आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर या आंदोलनामध्ये चिमुकले आणि महिलांचं जवळ आहे। काय सांगाल तुम्ही, काय मागणी? तसंच अजून देखील केलेलं आहे। काय सांगतो काय मागणी? काय सांगा? विजय, काही तांत्रिक अडचण येत आहे। तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी मच्छीमार हे आक्रमक झालेले आहेत। सौर प्रकल्प रद्द करण्याची या ठिकाणी आता मच्छीमारांकडून मागणी होतीये।